बुधवार पेठेत 39 वर्षीय तरुण ओरडू लागला. तोंडाला मास्क अन भयंकर प्रकार. कारण समजताच महिला हादरल्या. नेमकं काय घडलं त्या रात्री? पुण्यातील बुधवार पेठ परिसर. रात्रीची वेळ, सुमारे 10 वाजत आलेले आणि अचानक एका इमारतीतून आरडाओरड सुरू झाली. काही क्षणातच परिसरातील लोकांचं लक्ष त्या दिशेने वळलं. आवाज साधा नव्हता, तो घाबरलेला होता. मदतीसाठी आर्त हाक देणारा होता. लोक थांबले, पण आत काय चाललंय हे कुणालाच कळत नव्हतं. त्या इमारतीच्या एका खोलीत एक 39 वर्षीय तरुण होता. चेहऱ्यावर मास्क आणि तो सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यासमोर 3 महिला उभ्या होत्या. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. वातावरण इतकं तणावपूर्ण झालं होतं की कुठल्याही क्षणी काहीतरी मोठं घडेल याची जाणीव होती. सुरुवातीला फक्त वाद होता, शब्दांची देवाणघेवाण होत होती, पण हळूहळू आवाज वाढत गेला. त्या तरुणाचा आवाज कापरा झाला. तो काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होता. जणू काही मोठी अडचण त्याच्यासमोर उभी राहिली होती, पण समोरच्यांना ते पटत नव्हतं. महिलांचा संयम संपत चालला होता. त्यांच्या आवाजात संशय आणि राग दोन्ही वाढत होते. वातावरणात एक वेगळाच ताण निर्माण झाला होता. प्रत्येक क्षणासोबत परिस्थिती अधिक गंभीर होत चालली होती. अचानक ढकलाढकली सुरू झाली. वादाचा सूर आता पूर्णपणे बदलला होता. तो तरुण मागे सरकत होता, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण परिस्थिती वेगाने हाताबाहेर जात होती. काही क्षणातच तो खाली पडला. तो खाली पडताच परिस्थिती अधिकच भयानक झाली. त्या तिघींनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला उठण्याची, स्वतःला सावरण्याची संधीही मिळाली नाही. तो जोरजोरात ओरडत होता, मदतीसाठी हाक मारत होता, पण त्या बंद खोलीत त्याचा आवाज अडकून पडला होता. बाहेरचे लोक अजूनही संभ्रमात होते. आत काय चाललंय हे कळत नव्हतं. काहींनी पुढे जाऊन पाहण्याचा विचार केला, पण कोणीही धाडस करत नव्हतं, कारण त्या परिसरात अशा घटनांकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. काही वेळानंतर अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला. तो तरुण कसाबसा स्वतःला सावरत बाहेर आला. त्याचा श्वास वेगाने चालू होता. चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि तो थांबत नव्हता. रस्त्यावर येताच त्याने पुन्हा मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. लोक आता त्याच्याकडे वळले. काहींनी त्याला थांबवलं, काय झालं विचारलं, पण तो स्पष्ट काही बोलत नव्हता, कारण तो अजून धक्क्यात होता. शेवटी त्याने निर्णय घेतला आणि थेट पोलीस ठाणं गाठलं. तिथे पोहोचल्यावर त्याने घडलेला प्रकार सांगायला सुरुवात केली. पोलिसांनी शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. सुरुवातीला ही घटना साधी मारहाण वाटत होती, पण जशी जशी माहिती पुढे येऊ लागली तसं तसं चित्र बदलत गेलं. पोलिसांनाही काही क्षण आश्चर्य वाटलं. हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं आणि त्या रात्री नेमकं काय घडलं हे स्पष्ट होऊ लागलं. त्या रात्री तो तरुण त्या ठिकाणी एका आधीच ठरलेल्या व्यवहारासाठी गेला होता. सुरुवातीला सगळं व्यवस्थित पार पडलं. कोणताही वाद नव्हता. वातावरण शांत होतं. पण खरी अडचण तेव्हा सुरू झाली जेव्हा पैशांची वेळ आली. त्या तरुणाकडे रोख पैसे नव्हते. त्याने ऑनलाईन पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. तो वारंवार आपला पासवर्ड विसरत होता. पुन्हा प्रयत्न करत होता, पण व्यवहार पूर्ण होत नव्हता. वेळ जात होता आणि तणाव वाढत होता. महिलांना वाटू लागलं होतं की तो मुद्दाम वेळ घालवत आहे. त्याचा संशय वाढू लागला. त्यांना वाटलं की तो पैसे देण्यापासून पळ काढत आहे. याच संशयातून वादाला सुरुवात झाली. शब्द कठोर झाले, आवाज चढले आणि परिस्थिती बिघडू लागली. तो तरुण स्वतःचं म्हणणं समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण समोरच्यांचा राग वाढतच होता. कोणालाही मागे हटायचं नव्हतं. आणि मग अचानक परिस्थिती हाताबाहेर गेली. रागाच्या भरात त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. तोच प्रकार त्या रात्री घडला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. नंतर पोलिसात तक्रार दाखल झाली. चौकशी सुरू झाली आणि सत्य स्पष्ट समोर आलं. घटनेत सहभागी असलेल्या महिलांनीही आपली चूक मान्य केली. त्यांनी सांगितलं की रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य केलं. पोलिसांनी त्यांना समज दिली आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत अशी सूचना केली. एक छोटासा गैरसमज आणि त्यातून निर्माण झालेला राग यामुळे किती मोठी घटना घडू शकते याचं हे उदाहरण ठरलं. आणि बुधवार पेठेतील ती रात्र आजही अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.